आपल्याला प्राप्त होतं, आनंदाची गोष्ट आहे. परंतु अशा तोडक्या निधी घेऊन आता हे काम पूर्ण केले आणि नंतर यांनी आपल्याला थोडक्यात फसवलं. नंतर 2024 तुम्ही कथा सांगतो की तो माणूस इतका प्रचंड अडचणीत आहे की तो या व्यासपीठावर येऊन समोर येऊन बोलू नाही शकत. त्याच्या भावना तो दाबून ठेवतो. आपल्याला सगळ्यांना या लोकांसाठी दमदासाठी लढावं लागेल. त्या अधिवेशनाचं पूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि त्यामुळे प्रथम राजकीय पदाचे आभार व्यक्त करतो. वंदन करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होऊन या हा एक फार मोठा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित झाले. प्रथमतः शापूरचे आमदार दौलत साहेब यांनी आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि आश्वासित केलं आहे. त्यांनी सीएम आनंदाची गोष्ट आहे. जलजीवन मिशन तुम्हीच आणली, परंतु नंतर या योजनेला गडबड लागली. निधीची कात्री या ठिकाणी लावण्यात आली आणि त्या पाटील साहेब असतील आणि सगळी कोर टीम मेहनतीचा मान हवा, फक्त मेहनतीचा मान हवा. हा आवाज महाराष्ट्राच्या मातीशी हा आठवा लगेचच या ठिकाणी पत्रकार परिषद ठेकेदार वाचला तर योजना वाचते, योजना वाचली तर राज्य ठेकेदार संघटनेच्या आभार व्यक्त करतो. तसेच आमचे राज्यस्तरीय महाअधिवेशन संपूर्ण राज्यातील ठेकेदारांनी या ठिकाणी भरवलेले आहे. या अधिवेशनाला संपूर्ण राज्यातून जलजीवन मिशनची कामे करणारे सर्व ठेकेदार उपस्थित आहेत आणि गेल्या साधारण 1.5-2 वर्षापासून जलजीवन मिशन योजनेला शासनाकडून ना केंद्र सरकारकडून निधी येत आहे ना राज्य सरकारकडून निधी येत आहे. त्याच्यामुळे सर्व कंत्राटदार आर्थिक संकटात सापडलेत आणि त्यामुळे हे आजचं राज्यस्तरीय अधिवेशन या ठिकाणी होत आहे. आता महाराष्ट्र राज्यात साधारण 52,000 नळ पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू आहेत. त्यापैकी 26,000 योजना या 100% पूर्ण करून ग्रामीण भागातील गावांना पाणीपुरवठा आमच्या ठेकेदार बांधवांनी सुरू केलेला आहे आणि 8,000 कामं ही 75 ते 90% पूर्ण झालेली आहेत आणि अजून 8,000 कामं ही 50 ते 75% पूर्ण झालेली आहेत आणि जी उर्वरित कामे आहेत ती 50%च्या आत आहेत. आमचं शासनाला विनंती याद्वारे अशी होती की जी कामं आम्ही करून ठेवलेत त्या कामांचे आम्हाला देयकं तुम्ही द्या. आम्हाला आतापर्यंत फक्त 50 ते 60%च देयकं हे आम्हाला मिळालेले असल्यामुळे आमची सगळे ठेकेदार बांधव हे आर्थिक अडचणीत सापडलेत. आम्ही सदरची कामे करताना बँका असतील, खाजगी सावकार असतील किंवा सोने नाणं गहाण ठेवून आमच्या लोकांनी कामं पूर्ण केलेत. आमची मागणी ही फक्त जे कामं पूर्ण केलेत त्याचे देयकं आम्हाला द्या. ते देयकं साधारण आमचे 7,500 ते 8,000 कोटी रुपयाचे देयके मार्च अखेर प्रलंबित आहेत. शासनाने मिनिमम तेवढे तरी देयकं आम्हाला द्यावेत म्हणजे उर्वरित जी कामं आहेत ती आम्हाला पूर्ण करता येतील. आणि आमचा जो ठेकेदार या ठिकाणी आर्थिक संकटात सापडला आहे, जो आता आत्महत्येच्या टोकापर्यंत आला आहे, तो पण याच्यातून बाहेर पडेल. साहेब काय झालं, आता मी या बाबतीत 15 आम्ही जो पत्रव्यवहार केलेला होता किंवा शासनाला वेळोवेळी भेटलो होतो, त्यांनी आम्हाला काही असे आश्वासनं दिले होते की एवढ्या दिवसामध्ये निधी येईल, एवढ्या दिवसामध्ये तुमच्या समस्या सुटतील. परंतु आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून आतापर्यंत थांबलो. आता ह्या वेळचा 2026चा उन्हाळा पण चालला, त्यामुळे आम्ही 15 एप्रिल 2026 संपूर्ण राज्यात कामबंद आंदोलन पुकारलेलं होतं आणि याची शासनाला आम्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी असतील जिल्हा परिषदेचे, यांना आम्ही कामबंद आंदोलनाच्या निवेदनं दिलेत. परंतु शासनाने त्याचीही कुठली गंभीर दखल न घेतल्यामुळे आता साधारण 1 महिन्यानंतर आम्हाला हे राज्यस्तरीय अधिवेशन घेण्याची वेळ आलेली आहे. तर आम्हाला जोपर्यंत 100% जे कामं केलेले आहेत त्या कामांचे देयके पूर्ण मिळत नाही तोपर्यंत हे कामबंद आंदोलन सुरूच राहील.